जय महाराष्ट्र। मी रवी आमले, करमाळा तालुका संपर्क प्रमुख। या करमाळा नगर परिषदेच्या इलेक्शनच्या निमित्ताने शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इकडे इलेक्शन निमित्त आलो आहे इकडे। आणि जयवंतराव जगताप आमचे प्रभारी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगर परिषदेच्या इलेक्शनचा चालू केलेला आहे। आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना हे सर्वांनी मिळून इलेक्शनच्या आणि दृष्टिकोनातून काम चालू केलं आहे। आणि करमाळा तालुक्यावरती नगराध्यक्ष धनुष्यबाणाचाच होणार आहे। याच्यात काय तीळ मात्र शंका घेण्याची गरज नाही, कारण जयवंतराव भाऊ हे शिवसेनेचे आमदार होते। त्यांनी शिवसेनेवर त्यांचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांचं एकदम जवळचं प्रेम आहे आणि शिवसेनेच्या दृष्टिकोनातून ते आम्हाला उमेदवारी एकदम छान वाटली, चांगली वाटली। त्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती प्रभारी म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली। करमाळा असू दे, कुर्डवाडी असू द्या, या दोन्ही भागामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी मोठी दिलेली आहे। तर आमच्या शिवसैनिकांसाठी किंवा आमचे जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुखांसाठी खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे, खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि 100% 3 तारखेचा निकाल हा धनुष्यबाणाचा लागणार आहे। आपण या ठिकाणी संपर्क प्रमुख या पदाची जबाबदारी सांभाळत असताना तुम्ही येण्याआधीच या ठिकाणी शिवसेनेच्या 55 शाखा प्रमुखांनी या ठिकाणी राजीनामा दिल्याचं या ठिकाणी वृत्त आहे। त्याच अनुषंगाने 20,000 सभासदांची त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी हे केलेलं आहे, कॅन्सलेशन झालेलं आहे। काय माहिती आहे का, शिवसेनेमध्ये जेवढं शिवसेनेला गरज आहे तेवढीच तुमच्या बाकीच्या गटातटाला पण आमच्या शिवसेनेची किंवा शिंदे साहेबाची गरज आहे। आणि आमच्या शिवसेने म्हणतात आले ते आमचे मावळे, गेले ते सगळे कावळे। काय आम्हाला असं कोणाची काही फरक पडत नाही। 55 शाखा प्रमुख गेले किंवा कोण 20,000 मतदार गेले, हे काय फक्त नावापुरते टिप्पणी केलेले आहे। मी त्याच्या पेपरमध्ये पण तुम्ही माझी मुलाखत दिली होती त्या दिवशी मी पण असं 55 शाखा प्रमुख त्यांनी समोर आणून दाखवावे, बाई आमचे 55 शाखेचे आहेत, त्यांचे फोटो आहेत किंवा अजून काय आहे ते दाखवावे त्यांनी। आणि त्यानुसार आम्ही पुढचं बघू कसं काय ते। दिग्विजय बागलने त्यांच्या समर्थकांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले, शाखा बरखास्त केल्या पर्यंत ठीक आहे, परंतु त्यांच्यावर आता तुम्ही शिवसेना काय ॲक्शन घेणार आहात का? अजून ते पक्ष ठरविल, ते वरिष्ठांना मी त्याचं नक्कीच माहिती देणार आहे। त्यांची स्वतःची अजून स्टेटमेंट काय आलेली नाही, त्यांच्या आल्यानंतर पक्षाप्रमाणे ती काय कारवाई करता येईल। मी वरिष्ठांना लवकरच 2 दिवसामध्ये जाऊन वरिष्ठांना मी रिपोर्टिंग करणार आहे त्यांना। त्याच्यानंतर बघू काय होतं ते। आता ते शिवसेनेतच आहेत ना अजून सध्या तर त्यांनी स्वतःची अजून दिलेलं नाही, पण काल आम्हाला काही कळण्यात आलं की काल ते भाजपच्या सोबत होते, की भाजप आमचा काही शत्रू पक्ष नाही आहे आमचा, पण त्यांना आमच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरला आहे। मग युती धर्म त्यांनी पाळला नाही भाजपने, त्यामुळे मग त्यांचं काय ते ध्येय ते पक्षाचं विचारतील। मी त्यांना विचारून सांगेल त्यांना, बाबा तुमचं काय सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने पुढे चालाय बरं। ते विधानसभेला उमेदवार होते, मात्र संघटनात्मक कुठलं पद शिवसेनेचं त्यांच्याकडे होतं का? नाही, मग ते का दिलं नाही पक्षाने हे पण तुम्ही पत्रकारांनी अजून 1 वर्ष दिलेलं होतं का कुठलं पद? नाही, पद नाही दिलं ना, पद दिलं नाही, फक्त उमेदवार होते। पद का नाही दिलं हे पण पत्रकारांनी थोडासा विचार करा, का दिलं नाही 1 वर्ष। आता बाकीच्या गोष्टी आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण का दिलं नाही ह्याचं पण तुम्ही ते विश्लेषण घ्या ना त्याचं, एवढं का दिलं गेलं नाही। त्यांना आव्हान करणार? हां, आम्ही तर आवाहन करत आहोत ना, तुम्ही धनुष्यबाणाचा प्रचार करा, आम्ही आवाहन करणार आहोत त्यांना। एकदा आम्ही त्यांना त्यांची समजूत काढायचा प्रयत्न एकदा करू आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने। नसेल तर शेवटी काय आम्हाला धनुष्यबाण निवडून आणायचं आहे, त्यामुळे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती सगळ्या गोष्टी होतील। आमचं एक पक्षाचं हे आहे की बाबा तुम्ही लोकांनी या पक्षाची एकमत राहावा। इथं भाजपचा देखील निराधार आहे की इथं कमळ फुलवायचं नगरपालिकेवरती, तुम्ही इकडे म्हणतायत धनुष्यबाण, ही महायुतीतच लढत आहे। माहिती असं म्हणताना आम्ही धनुष्यबाणाचंच हे केलेलं आहे, धनुष्यबाणावरती आम्ही निवडून येणार आहे। बाकी धनुष्यबाणाशिवाय आम्ही फक्त करमाळा ही भगवामय होणार आहे। नारायण पाटील सुद्धा इथे शिवसेनेचं धनुष्यबाणावर आलते, जयवंतराव भाऊ सुद्धा आमचे पहिले धनुष्यबाणाच होते येते। आणि इथून पुढे इथून ज्या इलेक्शन असणार पंचायत समितीच्या, जिल्हा परिषद, या सगळ्या धनुष्यबाणावर होणार आहेत। इथं तुमचा विरोधक कोण असेल नगरपालिकेत? जो समोर असेल आमचा, ते जो समोर कोण आमच्या विरोधात असेल तो आमचा विरोधक। कुठल्या पक्षाचा आहे किंवा त्याचं आमचं काही देणं घेणं नाही, आमचं काही नाही आहे। जो आमच्या समोर उभा राहील तो विरोधकच। ज्यांनी शिवसेना सोडली आहे ती तुमच्यात आणि त्यांच्यात जो संघर्ष होता, तुमच्यात आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये जो संघर्ष होता, त्या संघर्षाला कंटाळून
त्यांनी शिवसेना सोडली आहे असं बोललं जाते. त्यांना विचारा ना तुम्ही. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या श्वासाश्वासात आदरणीय एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे धनुष्यबाणाच्या अहिताचं जो काम करेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या जो विरोधात काम करेल, मी नक्कीच त्याच्या विरोधात असणार आहे. आणि शेवट जिल्हा प्रमुख या नात्याने शिवसेना वाढवणं ही माझी जबाबदारी आणि त्या जबाबदारीतूनच मी या ठिकाणी आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना आम्ही सर्वांनी विनंती केली. त्यात आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब असतील, सिद्धराम म्हेत्रे साहेब असतील, या सर्वांनी पुढाकार घेऊन आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी खरं जर बघायला गेलं तर आता ही बोलण्याची वेळ नाही आहे, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता. विधानसभेची त्यांना उमेदवारी दिली होती. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचं प्रचंड असं वातावरण होतं, सेना भाजप युतीचं. लाडक्या बहिणीची लाट होती, एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा होता, सर्व प्रकारची ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दिली होती. तरीसुद्धा केवळ त्यांना 42,000 मतं पडली आणि विजयी उमेदवाराला या ठिकाणी 1,15,000 मतं पडली. त्यामुळे आमचा शिवसेनेचा उमेदवार 80-85,000 मतांनी पाठीमागे राहिला. आणि तो काय आमचा पहिल्यापासूनचा शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता नव्हता. तो अचानक पक्षात स्वार्थासाठी आलेला तो कार्यकर्ता होता. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील. आता माझे त्यांना दिग्विजय बागलला विनंती आहे की तुला एवढी मोठी ताकद दिली, उमेदवारी दिली शिवसेनेची, त्याची उतराई म्हणून प्रामाणिकपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीत दिग्विजय बागल यांनी शिवसेनेचं काम करावं, एकनाथ शिंदे साहेबांचं काम करावं. एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण करमाळा नगरपालिकेत निवडून आला पाहिजे. यासाठी जर दिग्विजय बागल यांनी जाहीर सभेत येऊन प्रचारात सहभाग घेतला आणि प्रामाणिकपणे काम केलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. नाहीतर पुन्हा आदिनाथसारखं नको, रात्री तिसऱ्याला पाठिंबा द्यायचं, अशा प्रकारचं काम करू नये. आणि माझं तर म्हणणं आहे की ते त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची फसवणूक करण्यासाठीच ते शिवसेनेत आले होते. पण आदरणीय रवी आमले साहेब असतील किंवा आमचे वरिष्ठ नेते असतील, ह्या निरीक्षकांनी वस्तुनिष्ठ माहिती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिली. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण या शहरात निर्माण झालं. सांगोल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण दिसून येतं. त्या ठिकाणी माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि आता भाजपाने पूर्णतः ताकद शिवसेनेच्या विरोधातच लावल्याचे ते चित्र दिसून येतं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला आदरणीय आमचे शहाजी बापूंनी सुद्धा सांगितलं की भाजपचे ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे, शिवसेनेला दाबायचं राजकारण चाललं आहे, हे खरंच घोषणावा नाही आहे. महायुतीला टाळा जाणार आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा त्यांचं लोकसभेचं निवडणूक असेल, आमच्या शिवसैनिकांनी तन मन धनाने त्यांचं काम केलेलं आहे. खासदारकीला जेवढ्या निवडणुका असतील त्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचं काम आमच्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आमचा सोलापूर जिल्ह्यातला शिवसैनिक महायुतीचा धर्म पाळत असताना तर भारतीय जनता पार्टीकडे महायुतीचा जर धर्म पाळला जात नसेल तर त्याबाबत आमचे निरीक्षक सन्माननीय आमले साहेब वस्तुनिष्ठ अहवाल त्या ठिकाणी देतील. आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसुद्धा महायुतीचा धर्म ते सोलापूर जिल्ह्यात पाळते. दुसरा एक प्रश्न असा आहे की म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणजे छोटे यांनाच उमेदवारी नाही ही एक करमाळा तालुक्यात चर्चा आहे सध्या की म्हणजे त्यांची उमेदवारी का नाही? त्यांची उमेदवारी पक्षांनी जाहीर केलं, पण काही कारणास्तव थोडंसं ते स्वतः बोलले की पाटील उमेदवारी स्वतः ते नको बोलले आम्हाला, की कारण माझ्यापेक्षा दुसरा एखादा कार्यक्रम चांगला होत असेल तर ते त्याला उमेदवारी देऊ आपण, मी तुमच्यासाठी पाठी उभा राहतो, असं एक निष्ठावंत शिवसैनिक आमचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे साहेब आहेत. आणि त्यांनी स्वतःवर दगड ठेवून किंवा राहिले दुसरा कोणता मोठा होते, मोठा झाला चालेल पण मला नको, पण दुसऱ्या त्यांनी उमेदवारी देण्यात आली. वरचं सीट. राजांना एक प्रश्न आहे. आता शिवसेनेच्या माध्यमातून आपण शहरामध्ये लढत आहात. शहराच्या संदर्भात आपलं शिवसेनेच्या मार्फत आपल्या उमेदवारामार्फत काय विजन असणार आहे राजा? फर्स्ट ऑफ ऑल आमचं शिवसेनेच्या जे आता आदरणीय जयवंतराव जगताप साहेब असतील त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या करमाळा नगरपालिकेचे 20चे 20 उमेदवार उभा केलेले. नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेकडनंच आहे. आता आमचं सगळ्यात प्रथम जर विजन आहे तर हे अंडरग्राऊंड सगळ्या गटर्स करायचे. दुसरं आमचं असणार आहे की करमाळामध्ये जी मूलभूत गरजा आहेत त्यात आम्ही शिक्षण दृष्टीने असेल, परत संकुलन असेल, आफ्टर ऑल स्पोर्ट्ससाठी एक चांगलं ग्राउंड असेल. आदरणीय महेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुशोभीकरण म्हणून एक तुळशीवरून झाले. असे अनेक टुरिस्ट पॉईंट तयार करण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल.
त्यामध्ये परत करमाळा शहरामध्ये हे जेवढेही नगरपालिकेच्या अंतर्गत मधल्या शाळेत त्यांचं रिनोव्हेशन करून या शाळेला अजून उत्कृष्ट कसं करता येईल, डिजिटलायझेशन कसं करता येईल याच्यावर आमचा भर असेल. राजे, आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सहभागी आहात. जगताप गट या ठिकाणी म्हणजे करमाळा शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचा एक इथला भाग आहे. कशा प्रकारे या ठिकाणी निवडणुकीच्या बाबतीत सध्याचं परिस्थिती वातावरण दिसून येतं आपल्याला? सध्या सर्व करमाळा शहरामध्ये एक खूप सकारात्मक वातावरण हे जगताप गटाचं कायमस्वरूपी राहिलेलं आहे. आता गेल्या 3 वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून या करमाळा शहरावरती किंवा महाराष्ट्रभरामध्ये प्रशासक लागू होतं. या कारणामुळे लोकांचे प्रचंड हाल झालेले. गेल्या 5 वर्षामागील जर आपण गेलो तर ज्यावेळेस सत्ताधारी होते म्हणजे कुठल्याही संस्थेवरती किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवरती जेव्हा सत्ता होती ते काम पण लोकांनी पाहिलं. त्यानंतर प्रशासक आल्यानंतर जे लोकांचे हाल झाले ते पाहिले. आता लोकांना हे जे पूर्णपणे जाणीव की जगताप गटाने जुन्या काळामध्ये कसं काम केलं आणि त्यात आता अजून एकनाथ शिंदे साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व ह्या गटासोबत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या त्यात पूर्ण लाटेमध्ये फक्त काँग्रेसची एकमेव नगरपालिका ही करमाळ्यातली होती. आता परत सत्ताधारी म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, महेशदादा हे सगळे सोबत असतील तर या करमाळा तालुक्यामध्ये आणि ह्या शहरामध्ये अनेक विकास कामाचे भरपाई तर होईलच. परत आम्हाला अंतर्गत सगळे नवीन पाईपलाईन्स करायच्या शहरामध्ये. स्वच्छतेचा अजून विषय वाढणार आहे, रस्ते मोठे केले जातील. परत क्रीडा संकुलन अजून मोठ्या पद्धतीने त्याला सुशोभीकरण वाढवता येईल हे आमचा प्रयत्न असणार आहे. गेले 30 वर्ष झालं आपल्याकडं सत्ता होती आपल्याकडं. मग ते शहराच्या दृष्टीने रस्त्याची अवस्था, पिण्याच्या पाण्याची अवस्था, त्याचबरोबर विकास कामाच्या संदर्भात असलेला अभाव, त्या संदर्भात लोकांत वेगवेगळी चर्चा आहे या निवडणुकीच्या निमित्ताने. तर ह्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? मी अनेक संघटनेत काम केले. मी म्हणजे प्रामाणिक सांगेन, मला उडवाउडीचे उत्तर द्यायला कधीच आवडलेलं नाही. मी स्पष्ट माणूस आहे आणि मला वाटते की जयवंतराव जगताप साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून कायम आमच्या गटाची एक पॉलिसी राहिली की स्पष्ट बोलणंच योग्य राहतं. करमाळा शहराच्या अंतर्गत रस्ते जेवढे पण आहेत हे रस्ते दुरुस्त झाल्यानंतर वेगळे टेंडरप्रमाणे कुठेतरी उकरले गेले, लाईटचे कामं काढले गेले. त्याच्यामुळे काही रस्ते खराब झाले. काही रस्ते खराब होण्यासाठी सगळ्यात मोठं मी ह्याच्यावरती वक्तव्य केल्यापेक्षा म्हणजे महत्वपूर्वक माहिती अशी दिली की मी मध्ये करमाळा पोलीस स्टेशनला PWDला आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं की करमाळा शहरातनं जड वाहतूक बंद करण्यात येईल. करमाळा शहराचे जे रस्ते हे मॅक्स टू मॅक्स 10 to 12 टनच्या कॅपॅसिटीचे व्हेकल जाण्यासाठी तयार असतात. त्यातनं 30-30 टनाचे वजनदार गाड्या जातात, ऊस वाहतूक जातात. त्या कारणामुळे ते रस्ते खराब झालेत. आणि काही रस्ते जे खराब झालेले आहेत म्हणजे हे आपण नाकारू शकणार नाही. त्याचं टेंडर कोणी घेतलं होतं, ते टेंडर कोणत्या नगरसेवकांकडे होतं आणि त्यांच्या कोणत्या पाहुणाऱ्यांकडे ह्याची पण सगळ्यांनी माहिती घ्यावी. आणि जर असे काही गोष्टी असेल तर त्याची वास्तविकता जर लोकांना माहीत असेल तर त्याच्यामध्ये पारदर्शकपणे कारभारी कायम जगताप गटाने केलेला आहे आणि हिथं पुढेही करत राहील. आणि पाण्याचा प्रश्न जर आपण निर्माण केलेला आहे, ॲज पर माय इन्फॉर्मेशन की करमाळा तालुका हा इतर तालुक्यांपेक्षा सगळं सुजलाम तालुका आहे. प्रशासक काळामध्ये करमाळा तालुक्यामध्येच पाण्याची अडचण येत होती, त्याला आम्ही सातत्याने सामोरे जात होतो. पण मला वाटते की आपल्या दादा करमाळ्याला मोटर्स पण हे केल्या होत्या. 1,40,00,000 मोटर्स जे आल्या होत्या पंपिंग करण्यासाठी. तर तो जाणून बुजून टेंडर का लांब करण्यात आलं, त्या काय अवेलेबल करून दिले आलं नाहीत. उजनी धरण जेव्हा खाली मायनसला जातं तेव्हा इतर तालुक्यांचे जिल्ह्यांचे पाण्याचे प्यायचे प्रश्न होतात, पण करमाळा तालुक्याचे आजपर्यंत झाले नाही. आणि कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांनी जेव्हा पहिलं आपल्याला पंपिंग स्टेशन करमाळ्याला आणलं ते संगोबावरून होतं. आदरणीय जयवंतराव जगताप साहेब जेव्हा त्यांच्या महाराष्ट्रातले सगळ्यात कमी वयाचे आमदार जेव्हा झाले तर त्यांनी पहिली मागणी ही पाईपलाईनची करमाळ्यासाठी केली. 90 सालची. 90 सालापासून तर आजपर्यंत आपण जर रेशो काढला तर अप्रॉक्स 35 वर्ष होत आले. तीच पंपिंग स्टेशन आज सुद्धा कार्यक्षम ह्या तालुक्यासाठी काम करते, ह्या शहरासाठी काम करतं. आणि आता ह्याच्यात अजून एक्सपेन्शन आम्ही करणार. आता एकनाथ शिंदे साहेबांनी पण आम्हाला प्रॉमिस दिलेले की जास्तीत जास्त करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी आम्ही इथं देऊ. आणि याचा मी पूर्ण श्रेय आदरणीय आमचे मंगेश दादा असतील आणि महेश दादा असेल की यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या करमाळा शहराची अजून कामं चांगल्या पद्धतीने वाढतील. म्हणून 55 शाखा प्रमुखांच्या राजीनाम्याच्या कारण कुठेतरी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना
कुर्डवाडी आणि करमाळा येथील प्रभारी नियुक्त केल्याबद्दल म्हणजे एक 5-6 महिन्यात आले आणि त्यांच्याकडेच ही जबाबदारी दिली, त्यामुळे कुठेतरी आम्ही राजीनामा देतो असं एक कारण पुढे करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा जेव्हा मी प्रामाणिक कार्यकर्ता होतो त्या टायमाला मला वाटतं की बागलगट हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आलं, पण मी कधीच त्या पक्षावर नाराज झालो नाही, कारण की मी त्या पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कायम काम केलं. जेव्हा मला पक्षाने माहिती विचारली की बागलगट आल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, ते त्यांच्या पद्धतीने काम करेल, मी माझ्या पद्धतीने काम. हे प्रत्येक पक्षात मतभेद असतात, पण पक्षाशी एकनिष्ठ राहणे कधी गरजेचं असतं. आता मी त्यांच्यावर वक्तव्य करणार नाही. शेवटी आदरणीय जयवंतराव जगताप साहेब असतील, महेशदादा असतील किंवा जे पुढचे जे कोण असतील, ह्यांना वैयक्तिक सगळ्याला वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. ह्याच्यात नाराज होणं असं काही नसतं. पक्षात सगळ्यात प्रमुख काम असतं की हे पक्ष वाढवणं असतं. जसं मला तर माहिती आहे कुणावर काय जबाबदारी दिली ह्याच्यावरनं आपण स्वतःला कमी लेखणं म्हणजे आपण इन्सिक्युअर राहतो. आता 55 शाखा त्यांनी तो आकडा काढलाय, मला आय डोंट नो तो आकडा कशावरनं काढलाय, पण मी जशी माहिती घेतली की तसे काय म्हणजे त्यात काय वास्तविकता नाही. पण हो, मी एवढं सांगेन की नगरपालिकेचं हे इलेक्शन पूर्ण क्षमतेने जेव्हा शिवसेना कॅप्चर करेलच, त्यानंतर आम्ही सगळे आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली या करमाळा तालुक्यामध्ये 110 शाखा साहेब रजिस्टर सहित तुम्हाला नावासहित जसे मी भारतीय जनता पार्टीचे केले होते त्या पद्धतीने देऊ. आणि 20,000च्या ऐवजी तुम्हाला आम्ही 60,000 कार्यकर्ते, मी युवक युवती महिला पुरुष ह्यांना जोडून द्यायची मी स्वतः जबाबदारी घेईन. अध्यक्षाला एक प्रश्न आहे आता की परवा पंढरपूरमध्ये पालकमंत्री आपले दिग्विजय बागल संदर्भात बोलले की ते भाजपमध्ये येणार आहेत, लवकरच प्रवेश करणार आहे. पालकमंत्र्यांनी सांगितलं. कारण रश्मी दिदी भाजपमध्ये आहेत आणि त्या प्रांतिक उपाध्यक्ष आहेत आणि करमाळा तालुक्यात भाजप वाढवण्यासाठी त्यांना आम्ही प्रवेश देणार आहे. ते काय माहिती आहे का, भाजपचा जो प्रश्न आहे, त्या काल पण मंत्र्याला जे काय घटना घडल्या, तर भाजप काय करतं काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे. ते काय म्हणतात ते आमच्या ह्याच्या शिवसैनिकाबद्दल ते आमचं मत वेगळं असणार आहे, भाजपचं मत वेगळं असणार आहे. त्यामुळे भाजप काय करते त्याचीच आम्हाला फक्त एकच महत्त्वाचं आहे. आम्हाला शिंदे साहेबांनी एकच आदेश दिले की काही कुणाशी न भांडता, कालचे स्टेटमेंट साहेबांचे आहे, कुणाला काही न करता मिठाचा खडा न टाकता आपण आपल्या पद्धतीने धनुष्यबाण कसा निवडून येईल ते त्याच्यावर फक्त आमचं लक्ष केंद्रित असणार आहे. आणि पालकमंत्री जे ते काय बोलले त्यांना तो त्यांचा प्रश्न आहे की कुणी काय बोलतं. आम्ही उद्या म्हणतो की आहेत अजून काय मुद्दे तिथं असं बोलतं. आम्हाला सध्या आम्हालाही काही थोड्याशा गोष्टी हे ठेवावं लागतं, त्या ती होईल काय त्याचे प्रॉब्लेम येणार नाही. हो 100%. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा लावण्याचाच प्रयत्न केलेला आहे. एक सभा इथे करमाळ्यामध्ये, ते कुर्डवाडीत एक रॅली असणार आहे आणि मोहोळमध्ये पण एक रॅलीचं प्लॅनिंग केलेलं आहे. प्रताप सरनाईक साहेब स्वतः येणार आहेत. शिंदे साहेबांनी पण मला स्वतःहून सांगितलं की फक्त टायमिंगचं मॅनेजमेंट करून ते सभेला जाहीर सभा मोठी करमाळ्यात घेणार आहोत आम्ही धनुष्यबाणासाठी.